नमस्कार. लोकसभा आणि आपल्याकडे इथे विधानसभा विधान परिषद म्हणजे संसदेचं अधिवेशन आणि आपलं राज्याचं अधिवेशन दोन्ही अधिवेशनं संपलेली आहेत. लोकसभेचं अधिवेशन यावेळेस खूप महत्त्वाचं ठरलं. याचं कारण यावेळेस एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव खूप महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या काळात ही गोष्ट इतक्यात होणार नाही, पण येणाऱ्या काळात आपल्या देशात पुन्हा एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया होऊ शकते. पण याच्यासाठी एक खूप मोठा आणि प्रदीर्घ अशी प्रक्रिया करावी लागणार आहे. आपल्याकडे आपल्या देशात 1967 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा निवडणुका सुरू झाल्या तेव्हा आपल्या देशात एक देश एक निवडणूकच होती. असं 1967 पर्यंत सुरू राहिलं. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर जरासरा गोंधळ सुरू झाला. म्हणजे पश्चिम बंगालची जी विधानसभा आहे पश्चिम बंगालची विधानसभा मध्येच विसर्जित झाली आणि त्यांच्याकडे 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच निवडणुका घ्याव्या लागल्या. त्याच्यानंतर एकदा लोकसभा मध्येच विसर्जित झाली आणि पुन्हा मध्यांनी निवडणुका घ्यायला लागल्या. आणि त्यामुळे हे जी एकत्र निवडणुकीची ही जी प्रक्रिया होती की लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्यायचं हे सगळं वेळापत्रक कोलमडलं. आणि तेव्हापासून लोकसभेच्या निवडणूक वेगळ्या काळात आणि विधानसभांच्या निवडणुकात वेगळ्या काळात होऊ लागल्या. पण तरी हा विचार कायम मनात होता. याचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्यावरती होणारा खर्च. प्रचंड खर्च लागतो या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया व्हायला. एक लोकसभा निवडणूक घ्यायची तर त्याला 4,000 कोटी रुपये खर्च होतो. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला 4,000 कोटी आणि मग प्रत्येक विधानसभेची निवडणूक घ्यायची स्वतंत्रपणे प्रत्येक वेळेस वेगळा खर्च करायचा. आणि त्यामुळे 1967 पर्यंत एकत्र निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आपण एकत्र निवडणुका घ्याव्यात हा विचार कायम सुरू राहिला. मग लॉ कमिशन असेल त्यांनी एक प्रस्ताव दिला होता, आपल्या नीती आयोग असेल त्यांनी प्रस्ताव दिला होता आणि ही प्रक्रिया सुरू होती. विचार मंथन हे जे होतं हे सुरू होतं. मोदी सरकार आल्यानंतर मात्र या विचार मंथनाने वेग घेतला आणि तुम्हाला माहिती आहे की आपले पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत सगळे ज्येष्ठ मंडळी होती. म्हणजे आपले जे अतिज्येष्ठ विधितज्ञ आहेत हरीश साळवे ते होते, आपले गृहमंत्री आहेत अमित शहा ते होते, काश्मीरचे जे आपले नेते आहेत गुलाम नबी आझाद ते होते, असे अनेक जण होते. याच्यात 11 न्यायमूर्ती होते. 11 न्यायमूर्तींनी सुद्धा याच्यावरती आपली मतं दिली आणि यातील फक्त 4 न्यायमूर्तींनी स्वतंत्र मतं दिली आणि बाकीच्या सगळ्यांनी असं म्हटलं की हो एक देश एक निवडणूक हे होऊ शकतं. याच्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आत्ता म्हणजे ही समिती स्थापन झाली 20-23 मार्चमध्ये आणि आता लोकसभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव जर मंजूर करायचा म्हणजे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव जर मंजूर करायचा तर साधं बहुमत लागत नाही. साधं बहुमत आत्ता लोकसभेत भाजपकडे आहे. त्यामुळे साध्या बहुमताने भाजपा हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करू शकत होते. पण साधं बहुमत हे चालत नाहीये. 2/3 इतकं बहुमत लागतं आणि 2/3 बहुमत आत्ता भाजपकडे नाही. आणि त्यामुळे हा प्रस्ताव जेव्हा लोकसभेत मांडला गेला तेव्हा भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून 269 मतं पडली. आवश्यक मतं किती आहेत? 2/3 जर घ्यायची तर 362 मतं आवश्यक आहेत. म्हणजे मतं पडली 269 आणि आवश्यक होती 362. त्यामुळे लोकसभेत हा प्रस्ताव मंजूर होणं अशक्य होतं. ही सगळी जर मतं गोळा करायची तर भाजपला मित्रपक्षांशी बोलायला लागेल, विरोधी पक्षांशी बोलायला लागेल, छोट्या छोट्या पक्षांशी बोलायला लागेल आणि हे 2/3 जे बहुमत आहे हे मिळवावं लागेल. हे 2/3 बहुमत जे मिळवायचं आहे ते केवळ लोकसभेत आणि राज्यसभेत नाही तर राज्यात सुद्धा हे नंतरच्या काळात हे इतकं बहुमतानेच हे सगळं मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया मी म्हणलं तसं खूप महत्त्वाची आहे आणि खूप प्रदीर्घ आहे. आत्ताची परिस्थिती काय आहे? तर आत्ताच्या परिस्थितीत हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे आहे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे संयुक्त संसदीय समिती जिथे सगळ्या पक्षांचे एक प्रतिनिधी घेतले जातात आणि मग ह्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ह्या प्रस्तावावर आता यापुढे विचार करणार आहे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटीत आता 21 खासदार आहेत. त्याच्यात प्रियंका गांधी म्हणजे आपले विरोधी पक्षनेते नाही आपल्या विरोधी पक्षातील नेत्या
प्रियांका गांधी यांच्याप्रमाणे सगळेजणच आहेत. त्याच्यात सर्व पक्षांचा एक एक प्रतिनिधी या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीत आहे. आणि ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आता विचार करून प्रदीर्घ पुन्हा एकदा व्यवस्थित हे जे विधेयक आहे किंवा हा जो प्रस्ताव आहे तो तयार करेल. तो पुन्हा लोकसभेत येईल आणि जर लोकसभेत 2/3 मतं मिळाली तर तो लोकसभेत मंजूर होईल. मग तो राज्यसभेत जाईल. राज्यसभेत जर 2/3 मतं मिळाली तर तो मंजूर होईल आणि मग हे लागू होईल. त्यामुळे येणारी निवडणूक म्हणजे 2029ची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत एक देश एक निवडणूक होणं शक्य नाहीये. पण 2034ला जेव्हा निवडणूक होईल तोपर्यंत हे सगळं करण्याची इच्छा आहे आणि त्यानुसार पावलं टाकली जातात. हा जो प्रस्ताव आहे एक देश एक निवडणूक, तो प्रस्ताव काय आहे तर एकाच वेळेस लोकसभेची पण निवडणूक घ्यायची आणि सर्व राज्यांची निवडणूक एकाच वेळेस घ्यायची. आता एकाच वेळेस जर निवडणूक घ्यायची तर त्याला अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मतदान झाल्यावरती ईव्हीएम मशीन ही स्ट्रॉंग रूममध्ये ठेवली जातात. तशा स्ट्रॉंग रूम निर्माण करायला पाहिजेत सगळ्या, म्हणजे अख्ख्या देशात आणि सगळ्या राज्यात. म्हणजे राज्यांच्या ईव्हीएम मशीन वेगळ्या आणि त्या लोकसभा आणि राज्यसभेच्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या सगळ्या अख्ख्या देशातल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवायच्या. तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला प्रचंड सुरक्षा व्यवस्था लागणार आहे. कारण सगळीकडे एकावेळी निवडणूक होणार, त्यामुळे मतदान केंद्रावरती पण लागणार आणि जिथे ईव्हीएम मशीन नंतर ठेवली जातील त्या ईव्हीएम मशीनच्या इथे सुद्धा ही सुरक्षा ठेवायला लागणार आहे. हे झालं सगळं तयारीचा भाग. मुळात ह्याला विरोध अशा कारणाने होतोय कारण जर यांचं म्हणणं आहे की लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक म्हणजे राज्याची निवडणूक जर एकत्र घेतली तर गोंधळ असा होईल की मतदारांच्या लक्षात येणार नाही आणि केंद्राच्या ज्या मागण्या आहेत किंवा केंद्राचा जो विचार आहे केंद्रस्तरीय विचार होऊन मतदान होईल. याच्यात राज्यांचा तोटा होऊ शकतो. म्हणजे जे प्रादेशिक पक्ष असतात, राज्यात जे छोटे छोटे पक्ष असतात, तर लोक मतदान करताना काय करतील, एकदम लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेतली तर डोक्यात असं म्हणजे केंद्राच्या स्तरावरती आपला विचार सगळा सुरू होतो. म्हणजे आपल्याला पंतप्रधान कोण पाहिजे त्याच्यावरती हा सगळा विचार सुरू होतो आणि मग जे प्रादेशिक राज्यात छोटे छोटे पक्ष असतात त्याचा विचार कदाचित आपल्या डोक्यातून जाईल आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांना म्हणजे ज्या ज्या राज्यात छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षांना खूप मोठा फटका बसू शकतो. हा फटका बसला तर काय होणार आहे? प्रश्न असा आहे की आपला भारत देश हा छोट्या छोट्या राज्यांनी एकत्र होऊन झालेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक राज्याचं स्वावलंबन, प्रत्येक राज्याची एक ओळख टिकणं खूप गरजेचं आहे. आणि ही ओळख येत्या काळात जर अशा निवडणुका झाल्या तर हळूहळू पुसली जाऊ शकते आणि मग छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते छोटे प्रादेशिक पक्ष हळूहळू विसर्जित होतील कारण त्यांना कदाचित मतदान होणार नाही आणि मग राष्ट्रीय पातळीवरती जे मोठे मोठे पक्ष आहेत तेवढेच राहतील. आणि ही जी आपली संकल्पना आहे की राज्य मिळून देश हे जाईल आणि मग फक्त एक देश अशी संकल्पना राहील आणि त्यामुळे याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. दुसरी गोष्ट अशी की याच्यात खूप प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जर आपण एक देश एक निवडणूक अशी ठरवली आणि जर मध्येच लोकसभेचं सरकार म्हणजे केंद्रातलं सरकार पडलं तर मग काय करणार? मग प्रश्न असा आहे की जेव्हा लोकसभा अस्तित्वात येईल तेव्हा जे राष्ट्रपती असतील ते एक तारीख सांगतील की या तारखेला ही लोकसभा अस्तित्वात आलेली आहे. ते जी तारीख सांगतील त्या तारखेनंतर बरोबर 5 वर्षांनी लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जातील. हा प्रस्ताव आहे. मध्येच जर एखादी लोकसभा विसर्जित झाली तर त्या लोकसभेची परत आपल्याला निवडणूक घ्यावी लागेल. पण ती जी निवडणूक होऊन ते जे सरकार सत्तेवर येईल ते 5 वर्षासाठी असणार नाही. ते किती काळासाठी असेल तर राष्ट्रपतींनी जी तारीख जाहीर केली आहे त्या तारखेनंतर 5 वर्षांनी जी तारीख आहे त्या तारखेपर्यंतच ही नवीन लोकसभा राहील आणि त्याच्यानंतर ती आपोआप विसर्जित होईल आणि जी तारीख राष्ट्रपतींनी सांगितली होती त्या तारखेनंतर 5 वर्षांनी जी तारीख येईल त्या तारखेला पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक घ्यावी लागेल. तसंच विधानसभेचं पण करावं लागणार आहे. एखादी विधानसभा अस्तित्वात आली असं धरा तुम्ही की 2034ला आपल्याला निवडणुका घ्यायच्यात. आता 2034ला निवडणुका घ्यायच्यात तर त्याच्या आधी 5 वर्ष जर विधानसभा एखादी अस्तित्वात आली असेल तर ती विधानसभेचा बरोबर कार्यकाळ 2034ला संपेल आणि ती विसर्जित होईल आणि विधानसभेच्या निवडणुका लागतील. पण
जर 2034च्या ऐवजी एखादी विधानसभा जर 2032ला आली असेल अस्तित्वात, तर मग 2034ला त्याची फक्त 2च वर्ष होतात. 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत नाही. या नियमानुसार 2032ला जरी ती विधानसभा अस्तित्वात आली असेल तरी 2034ला ती विसर्जित होणार. म्हणजे 2च वर्षात ती विसर्जित होणार आणि पुन्हा निवडणूक होणार. हे पहिल्या वेळेस करायला लागेल, तरच सगळ्या विधानसभा एकत्र होतील आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्र करता येतील. आणि त्यामुळे मध्येच जर एखादी विधानसभा असेल की बाबा त्याचा कार्यकाळ 2034ला फक्त 2च वर्ष होतोय, तरी ती विसर्जित करावी लागेल आणि 2034ला ती विसर्जित करून निवडणुका घ्यायला लागेल. जर एखाद्या विधानसभेचा कार्यकाळ हा 2034 नाही 2035 किंवा 2036 पर्यंत चालणार असेल, तर त्या विधानसभेची निवडणूक ही आधी घ्यायला लागेल 2034ला. म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच ती निवडणूक घ्यायला लागेल. आणि ही सगळी प्रक्रिया ही आपल्याला करावी लागेल. आणि ही प्रक्रिया करण्यासाठी राज्याच्या पातळीवरील निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, त्याचा जे कायदे आहेत त्या कायद्यात बदल करावा लागणार आहे. आणि तो बदल पण 2/3 बहुमताने करावा लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकाचे जे कायदे आहेत त्या कायद्यात बदल करावे लागणार आहेत आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया करावी लागणार आहे. हे झालं लोकसभा आणि विधानसभा. या प्रस्तावात असं आहे की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक अमुक एका तारखेला झाली, म्हणजे लोकसभा आणि सर्व विधानसभांची निवडणूक अमुक एका तारखेला झाली की त्यानंतर 100 दिवसाच्या आत आपल्याला सर्व पालिका, म्हणजे राज्यातल्या महापालिका आणि राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या आहेत. तुम्ही विचार करा, यासाठी केवढी मोठी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आणि यासाठी प्रत्येक राज्याला स्वतःच्या कायद्यात बदल करावा लागणार आहे की त्या तारखेनंतर 100 दिवसाच्या आत, म्हणजे त्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असो किंवा नसो, त्या पालिकेची मुदत संपलेली असो किंवा नसो, त्या 100 दिवसाच्या आत या सगळ्या महापालिका आणि या सगळ्या ग्रामपंचायतीची निवडणूक घ्यायला लागणार आहे. आणि त्यासाठी विधानसभेत कायद्यात बदल करावा लागेल. आणि तो बदल करताना सुद्धा 2/3 बहुमतानेच हा बदल करावा लागेल. नुसतं बहुमत चालणार नाही. पण एकदा ही सगळी जर प्रक्रिया पूर्ण झाली की बाबा सगळ्या विधानसभा 2034ला विसर्जित होऊन एक निवडणूक लागली, लोकसभा विसर्जित होऊन 2/34ला निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर 100 दिवसाच्या आत सगळ्या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आणि मग सगळ्या पालिकांची निवडणूक लागली, हे एकदा झालं की मग ते सुरळीतपणे दर 5-5 वर्षांनी होईल. पण तोपर्यंत ही अत्यंत जटिल अशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यासाठी ही जेपीसी बसवलेली आहे. आणि जेपीसी प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे आणि ही प्रक्रिया पार काढणार आहे. तेव्हा ही प्रक्रिया केव्हा होईल त्याची आपण वाट बघूया. ही प्रक्रिया कशी होते त्याची आपण वाट बघूया. आणि हे जर झालं तर त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आणि तो म्हणजे मोठा खर्च जो आहे तो आपला खर्च वाचणार आहे. पण त्याचा एक तोटा, जसं मी सांगितलं तसं, राज्यातील प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे राहील की नाही हा सर्वात मोठा आणि सर्वात गंभीर प्रश्न राहणार. जय हिंद.